नमस्कार मित्रांनो, युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे माणसाच्या मनात अनेक गोष्टींचं विनाकारण वजन आपण बाळगत असतो किंवा काही चुकीच्या आणि अपयशाच्या बाबतीत आपल्याला कोणी काही गोष्टी सुनावल्या तर त्या गोष्टी मनात सलत राहतात आणि ह्याच सलणाऱ्या गोष्टींचा मन हलकं करणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे सल. जेव्हा कधी माणसाला आयुष्यात अनपेक्षित अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा अनेक गोष्टींमुळे आपल्याला इतरांचे बरे वाईट बोल ऐकावे लागतात व आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडतच नाही. आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडतच नाही म्हणून आपल्याला इतरांचे बोलणे सतत मनात सलत राहते. मग त्या गोष्टी प्रेमाच्या असतील, व्यवहारातील असतील किंवा समोरच्याने केलेल्या चुकीमुळेही आपल्याला इतरांचे बोलणे ऐकावे लागते किंवा न पटणारे बोल ऐकावे लागतात. अशाच न पटणाऱ्या शब्दांची सल माणसाला सतत बोचत राहते. मग माणूस पश्चातापाच्या अग्नीत आतल्या आत मनातल्या मनात जळत राहतो. तेव्हा खचलेल्या मनात एक प्रकारची पोकळी तयार होते आणि या पोकळीतूनच माणूस मनाला चालणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेतो. तेव्हा माणूस त्या अपयशाची कारणे शोधून तो मनाला दोष देऊ लागतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशा वेळेस नव्या उमेदीने मनाचा कल ओळखून अपयशाची सल कमी करत यशाच्या वाटेवर चालत राहणे केव्हाही योग्यच. चालणाऱ्या गोष्टी मनातून वेळीच काढून टाकल्या की मनाला हलके वाटते व मन आनंदी ठेवल्याने कुठलीच सल मनात राहत नाही. आणि अशा वेळेस निर्मळ मनाचा, हलक्या मनाचा चेहरा नेहमीच आनंदित, प्रफुल्लित दिसतो व चेहरा ताजेतवाना राहतो. तेव्हा उगाचच मनावर कुठल्याही गोष्टीचं, मनात चालणाऱ्या गोष्टींचं ओझं बाळगून आपला आनंद कधीच गमावू नये. मनाला उभारी देत चालणाऱ्या गोष्टी बाजूला सारून नव्याने यशाच्या वाटेवर चालत राहणे केव्हाही योग्यच. चालणाऱ्या गोष्टी बाजूला सारून यशाच्या वाटेवर चालत राहणे केव्हाही योग्यच. तर मित्रांनो, आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा. अशाच रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत आनंदित राहा, मजेत राहा, चालणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. धन्यवाद.